आज आपण कोल्हापुरातील ॲस्ट्र आधार परिसरात होतो आणि जिथं आरोग्य सुधारण्यासाठी किंवा आरोग्य दाखवण्यासाठी लोक येतात. आजारी पडलेला माणूस जास्त आधारमध्ये येतो. त्या ॲस्ट्र आधार चा जर समोरचा परिसर आपण एकंदरीत बघितला तर प्रचंड प्रमाणात कचरा इथं पाहायला मिळतो. आधी प्रशासन होतं तेव्हा प्रशासन काही करत नाही अशी तक्रार होती. आता निवडून आल्यानंतर एका प्रभागात साधारण 4 नगरसेवक आहेत. तरीही स्थिती आपण बघू शकता की कोल्हापूरमधील एकंदरीत कचऱ्याची परिस्थिती काय आहे. याला जबाबदार फक्त प्रशासन किंवा प्रतिनिधी आहेत का, तर नाही. इथले नागरिक देखील तितकेच जबाबदार आहेत. एकंदरीत जर इथला परिसर बघितला तर माझ्या साईडला ओढा वाहतोय. त्या ओढ्याची स्थिती अतिशय दयनीय आहे आणि इथं माझ्या बॅकसाईडला जर बघितला तर प्रचंड प्रमाणात कचरा इथे आपल्याला पाहायला मिळतो. याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटल परिसर तसेच वर्षानगर परिसराची पाहणी केली असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग आढळून आले. एका बाजूला मोठमोठे अपार्टमेंट, बंगले, मॉल्स आणि हॉस्पिटलची इमारत, तर याच परिसराच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. या परिसरातून ओढा वाहत असल्याने काही नागरिकांकडून इथे कचरा आणून टाकला जात असल्याचं दिसून आलं. अनेकदा या ठिकाणी कचऱ्याचे ढीग वाढत जाऊन अक्षरशः कचऱ्याचे डोंगर तयार होतात. या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेसोबतच भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कचरा आणि त्यातून निर्माण होणारी अस्वच्छता यामुळे आता नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. हे घाण रस्ता असतं, हे असते घाण वास येते, माणसं सगळी कचरा टाकतात. स्वच्छता पाहिजे, असं घाण ठेवून चालत नाही. तुम्ही नेहमी येता? हो, नेहमी येते, कामाला येते इकडं मी ताई. मग कचरा उठाव होतोय की कधी होतोय कधी नाही. ते येतात, काढतात, जातात लगेच. घाण सगळं याला असतं. जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? माणसाने स्वच्छता ठेवावं, घाण असं करू नये. जाणं येणाऱ्यासनी पण त्रास होतोय. सगळं पब्लिक असते, रस्ता असते, किती अडचणीचं वाहन आहे इथं. म्हणजे अरुंद रस्ता आणि कचरा मोठा प्रमाणावर आहे, तर मग ही प्रतिनिधींची पण जबाबदारी आहे की नाही? हो, आहे ना ताई. बघायला पाहिजे, करायला पाहिजेत ना तिने पण. तुम्हाला काय वाटतंय? स्वच्छता ठेवावं, चांगला रस्ता ठेवावं, येण्या जाण्याला चांगलं हे द्यावं, एवढंच माझी विनंती आहे. आता मी ॲस्ट्र आधार येथे आज मला दाखवायला स्वतः मी पेशंट आहे. तर ॲस्ट्र आधार हा नामांकित आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक चांगला असा प्रमुख दवाखाना आहे की जो नंबर टॉप वरती सध्या कोल्हापूरमध्ये आहे. ॲस्ट्र आधारच्या बाबतीत बोलायला गेलं, आतमध्ये सुविधा चांगल्या आहेत, इतर त्यांचे सगळे हे आहेत. पण बाहेर पार्किंगला आलो आणि बाहेरचा जर परिसर बघितला तर सर्व परिसर हा दुर्गंधीयुक्त आहे. एकीकडं आपण चांगला उपचार घेण्यासाठी आपण येतो आणि इथला जर परिसर बाहेरचा बघितला तर असा दुर्गंधीयुक्त आहे की त्या परिसराच्या वातावरणामध्ये आपण पुन्हा आजारी पडू काय आणि इथल्या इथं परत ॲस्ट्र आधारला जाऊ का काय, अशी परिस्थिती सध्या इथं उद्भवलेली आहे. तर प्रशासनाने किंवा कोल्हापूर महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन किंवा संबंधित या खात्याशी ॲस्ट्र आधारने देखील याची पाठपुरावा करून येथील स्वच्छता आणि हा जो कचरायुक्त परिसर आहे हा स्वच्छ करून मिळावा. आणि प्रसारमाध्यम यांनी पण देखील याच्याकडे लक्ष दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि रुग्णांना एक चांगली सेवा मिळावी अशी मी आशा व्यक्त करतो.